श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजस योग मुद्रा, नेत्री नये रे तुझवीण निद्रा, कै भेटसी बाम जला सुभद्रा. पंचवटीच्या निवासात श्रीरामांचा लक्ष्मणास केलेला उपदेश. गुहाचा निरोप घेऊन श्रीराम, लक्ष्मण आणि सीता वार्तालाप करीत सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घेत घेत चालले होते. थोड्याच अंतरावर त्यांना भारद्वाज मुनींचा आश्रम दिसला. श्रीरामांच्या दर्शनाने महर्षी अत्यंत आनंदित झाले. त्यांनी तिघांचे यथायोग्य स्वागत केले आणि मधुर फळे खावयास दिली. रात्री महर्षींच्या आश्रमात निवास करून प्रातःकाळ होताच ते चित्रकूट पर्वताकडे निघाले. चालत चालत ते तिघे माध्यान्हापर्यंत पर्वताजवळ येऊन पोहोचले. येथील निसर्गरम्य वातावरणाने त्यांचा क्षीण पार नाहीसा झाला. येथेच आश्रम बांधून ते तिघे आनंदात राहू लागले. अयोध्येमध्ये मात्र महाराज दशरथ श्रीरामांच्या वियोगाने अति दुःखी झाले आणि अल्पावधीतच त्यांचे देहावसान झाले. त्यावेळी भरत आपल्या आजोळी होता. त्याला श्रीरामांच्या वनवासाची आणि पित्याच्या स्वर्गवासाची कल्पना नव्हती. तो अयोध्येस आल्यावर त्याच्यावर जणू दुःखाचा पहाडच कोसळला होता. भरताने पित्याचे अंत्यकर्म केले आणि नंतर तो सर्व गुरुजन आणि मातांना बरोबर घेऊन श्रीरामांना अयोध्येस परत आणण्यासाठी चित्रकूट पर्वतावर गेला. श्रीरामांनी पित्याच्या स्वर्गवासाची बातमी ऐकून अत्यंत दुःखी ते झाले. त्यांनी सर्व माता पिता बंधूंचे सांत्वन केले. पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी अयोध्येस परत येण्यास मात्र नकार दिला. भरताने श्रीरामांच्या पादुका मागून घेतल्या आणि त्या सिंहासनावर ठेवून राज्यकारभार चालविण्याचा संकल्प केला. श्रीराम, लक्ष्मण, सीता काही काळ चित्रकूट येथे वास्तव्य करून नंतर ते दंडकारण्यात जाण्यास निघाले. मार्गात त्यांनी अत्री मुनींच्या आश्रमात प्रवेश करून त्यांचे आदरातिथ्य स्वीकारून त्या आदर्श दाम्पत्यास आनंदित केले. तेथून ते मजल दरमजल करीत अतिरमणीय अशा पंचवटी स्थानी येऊन पोचले. या निसर्गरम्य स्थानी लक्ष्मणाने एक विस्तृत आश्रम बनविला. तेथे ते तिघे आनंदात राहू लागले. एकदा लक्ष्मणाने ध्यानमग्न बसलेल्या श्रीरामांजवळ जाऊन अत्यंत नम्र भावाने विचारले, हे भगवन, तुमच्याकडून मोक्षाचे एकांतिक साधन मी ऐकू इच्छितो. हे कमलनयन श्रीरामा, भक्ती आणि वैराग्य याने युक्त असणारे विज्ञानासहित ज्ञान तुम्ही मला संक्षेपाने सांगा. या भूतलावर तुमच्याशिवाय अन्य कोणीही या विषयावर उपदेश करणारा नाही. श्रीराम आनंदाने म्हणाले, वत्सा, ऐक. गुह्यापेक्षा श्रेष्ठ गुह्य मी तुला सांगेन, जे जाणल्यानंतर माणूस विकल्पजनित संसार रूपी भ्रम तत्काळ टाकून देतो. प्रथम मी तुला मायेचे स्वरूप सांगतो, त्यानंतर ज्ञानाचे साधन सांगतो आणि नंतर विज्ञानाने युक्त असे ज्ञान सांगतो. याशिवाय ज्ञेय अशा परमात्म्याचे स्वरूप मी सांगतो. ते सर्व जाणल्यावर मनुष्य संसाराच्या भीतीपासून मुक्त होतो. आत्मा नसलेल्या देह आदींच्या ठिकाणी आत्मा आहे, अर्थात देहालाच आत्मा असे मानण्याची जी बुद्धी होते तिलाच माया असे म्हणतात. तिच्यामुळे विश्वप्रपंच कल्पिला जातो. मायेची दोन रूपे आहेत, पहिला विक्षेप आणि दुसरा आवरण. पहिले रूप विक्षेप हे लिंगापासून महत्त्वापासून ते थेट ब्रह्मदेवांपर्यंत स्थूल आणि सूक्ष्म या भेदासहित जगाची कल्पना करते. मायेचे दुसरे रूप आवरण ज्ञानावर आवरण टाकते. ज्याप्रमाणे भ्रांतीमुळे रज्जूचे ठिकाणी भुजंग कल्पिला जातो, त्याप्रमाणे केवळ शुद्ध अशा परमात्म्यावर हे विश्व मायेने कल्पिले आहे. विचार केला असता हे काही नाही असे कळून येते. या विश्वात माणसे जे जे नेहमी पाहतात, ऐकतात अथवा स्मरण करतात ते सर्व स्वप्न किंवा मनोरथ यासारखे संपूर्णपणे असते आणि अविद्यामान असते. देह हा संसार रूपी वृक्षाचे बळकट मूळ आहे असे म्हटले जाते. या देहामुळेच पुत्र, पती, पत्नी आदी बंधने येतात. तसे नसते तर त्यांचा आत्म्याशी काय संबंध आहे? पंचमहाभूते, पंचतन्मात्रा, अहंकार, बुद्धी, 10 इंद्रिये,
चिदाभास, मन आणि मूल प्रकृती हे सर्व मिळून क्षेत्र म्हणजे देह म्हटले जाते. निर्दोष असा परमात्मा स्वरूप जीव जे आत्मा या सर्वांपेक्षा भिन्न आहे. त्या जीवाचे ज्ञान होण्यासाठी जी साधने आहेत ती तुला मी सांगतो, ती ऐक. आत्मा आणि परमात्मा हे शब्द पर्यायवाचक आहेत, म्हणून ते भिन्न आहेत असे मानू नये. आता ज्ञानाची साधने ऐक. अभिमानाचा अभाव, दंभ, हिंसा आदींचा त्याग, दुसऱ्याने केलेली निंदा सहन करणे, सर्व बाबतीत सरळपणा, मन, वाणी आणि शरीर यांचेद्वारे उत्तम भक्तीने सद्गुरु सेवा, अंतर्बाह्य शुद्धी, सत्कर्म करण्यात स्थिरता राखणे, मन, वाणी आणि शरीर यांचा संयम राखणे, विषयांच्या ठिकाणी अनिच्छा, अहंकार रहितता, जन्म, जरा इत्यादीमुळे होणाऱ्या दुःखाचा विचार, पुत्र, पत्नी, धन आदींच्या ठिकाणी आसक्ती आणि प्रेमाचा अभाव, आसक्ती, प्रेम नसणे, इष्ट अथवा अनिष्ट गोष्टी घडल्या तरी समभाव ठेवणे, सर्वात्मक अशा भगवान श्रीरामांच्या चरणी अनन्य भक्ती, जनसंपर्क रहित अशा पवित्र स्थानी वास्तव्य, सामान्य संसारी लोकसमाजाविषयी सर्वदा नावड बाळगणे, आत्मज्ञानाचे प्राप्तीसाठी सदैव प्रयत्नशील असणे, वेदांताच्या अर्थाचा विचार करणे. या साधनांनी ज्ञान प्राप्ती होईल आणि याच्या विरुद्ध गोष्टींनी ज्ञानाचा उलट फळ म्हणजे अज्ञान प्राप्त होते. बुद्धी, प्राण, मन, देह आणि अहंकार यांच्यापेक्षा वेगळा असणारा नित्य, शुद्ध, बुद्ध असे चैतन्यरूप आत्मा मीच आहे असा निश्चय ज्या ज्ञानाच्या योगाने मनुष्यास अनुभवास येतो ते ज्ञान होय असे माझे निश्चित मत आहे. या ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मनुष्याला ज्यावेळी येतो त्यावेळी तेच ज्ञान विज्ञान बनते. आत्मा हा सर्वत्र पूर्ण चिदानंद स्वरूप, अविनाशी, बुद्धी, विकार आदी उपाधींनी रहित आहे. आत्मा आपल्या स्वतःच्या प्रकाशाने देह इत्यादींना प्रकाशित करतो. तो स्वतः आवरण रहित आहे. तो एकच अद्वितीय आणि सत्य ज्ञान स्वरूप आहे. हा आत्मा संग्रहित, स्वयंप्रकाशी, साक्षी आहे. हे विज्ञानानेच कळून येते. आचार्य आणि शास्त्र यांच्या उपदेशाने जेव्हा जीवात्मा आणि परमात्मा यांच्यात एकत्वाचे ज्ञान होते तेव्हा मूळ विद्या ही स्वतःचे शरीर इत्यादी कार्य आणि इंद्रिये ही कारणे यांच्यासह परमेश्वरामध्ये लीन होऊन जातात. परमात्म्यामध्ये मूळ अविद्येचे लय ही अवस्था म्हणजे मुक्ती असे म्हटले जाते. हा मोक्ष म्हणजे आत्म्याचे ठिकाणी केवळ एक उपचार आहे, कारण आत्मा हा सर्वदा मुक्तच असतो. त्याची मुक्त अवस्था कुठून येणारी नसते. हे लक्ष्मणा, ज्ञान, विज्ञान आणि वैराग्य यांच्यासह हे परमात्म्याचे मोक्ष स्वरूप मी तुला सांगितले आहे. परंतु माझ्या भक्तीला ज्याचे मन विन्मुख आहे त्याला ते सर्व दुर्लभ आहे असे माझे मत आहे. माझ्या भक्तीने युक्त असलेल्या पुरुषांच्या पुढे आत्मा हा योग्य प्रकारे प्रकट होतो आणि माझी भक्ती निर्माण होण्याची काही कारणे मी तुला सांगतो, ती तू ऐक. माझ्या भक्तांची संगती, माझी आणि माझ्या भक्तांची सेवा, एकादशीचा उपवास पाळणे, माझे पर्व दिवस पाळणे, माझी कथा ऐकण्यात, तिचे पठण करण्यात आणि तिचे स्पष्टीकरण करण्यात नेहमी आवड बाळगणे, माझ्या पूजेच्या बाबतीत अत्यंतिक निष्ठा आणि माझ्या नावांचे संकीर्तन हे सर्व माझी भक्ती उत्पन्न होण्याची साधने आहेत. अशा प्रकारे जे सतत माझ्या ठिकाणी तत्पर असतात त्यांच्या ठिकाणी माझ्याविषयीची शुद्ध भक्ती उत्पन्न होते. माझ्या भक्तीने युक्त असणाऱ्या पुरुषांच्या बाबतीत ज्ञान, विज्ञान आणि वैराग्य हे शीघ्र निर्माण होतात. नंतर तो पुरुष मुक्ती प्राप्त करून घेतो. जो पुरुष श्रद्धा आणि भक्ती यांनी युक्त होऊन हे सर्व विवेचन नेहमी पठण करतो तो अज्ञान समूह रूपी अंधकार टाकून देऊन मुक्त होतो. श्रीराम प्रभू पुढे म्हणाले, अरे लक्ष्मणा, ज्याचे अंतःकरण अतिशय शुद्ध आहे, ज्याचे मन अतिशय शांत असून माझी सेवा करण्यात रत आहे, ज्याच्या हृदयात शुद्ध ज्ञान आहे, अशा माझ्या भक्त योग्यांची संगती जे सर्वदा
तत्पर बुद्धीने करतील आणि त्यांची सेवा करण्यात अनन्य असतील त्यांच्या हाती मोक्ष असणार हे निश्चित. मी त्यांना रात्रंदिवस दृश्यमान होतो, अन्यथा नाही. एवढे सांगून श्रीरामांनी आपल्या वाणीस विराम दिला. पंचवटीस वास्तव्य करीत असताना एके दिवशी दुष्ट रावणाने संन्यासाचा वेश घेऊन श्रीराम आणि लक्ष्मण आश्रमात नसताना सीतेचे हरण केले होते. भरतानं श्रीरामांसारखा तापस्वेश धारण केला. राम लक्ष्मण गेले त्याच मार्गाने हा जनसागर निघाला. भरतबाजाश्रमी भरताला समजलं की श्रीरामाश्रम चित्रकूट पर्वतावर आहे. सैन्यासह भरत तिकडे निघाला. इकडे पर्णकुटीच्या आसमंतामध्ये लक्ष्मण आणि जानकीसह राम विहार करीत होते. एकाएकी उत्तर दिशेकडून धुळीचे लोळ उठले आणि कांठाळ्या बसवणारे नाद कानी आले. सदैव जागरूक असणारा वीरबाहू लक्ष्मण मोठ्या घाईनं श्रीरामाला म्हणाला, आश्रया गुहेकडे जानकीस पाठवा, चाप बाण घ्या करी सावधान राघवा, सावधान राघवा, सावधान राघवा. मेघ गर्जने परी काननात होधनी, धावतात श्वाप दे भक्ष भाग टाकूनी, भोगतात भेटरे कंपितांग थांबुनी, धूळही नभी पुढे सैन्य येत से कुणी, खून नाती सोकुणा दीप्त अग्नि शांतवा, सावधान राघवा, सावधान राघवा. उत्तरेस तो थवा काय तर्क बांधुनी, पाहतोच काय ते काल वृक्ष जाऊनी, कोण येई चालुनी निर्मनुष्य यावनी, सिद्ध राहू त्यातळी चापरजू ओढुनी, पापवीर कोण तो दावी शौर्य वैभवा, सावधान राघवा, सावधान राघवा. पायी धावती हस्ती अश्व दौडती, धर्मस्नात सारथी आदते महारथी, कोण श्रेष्ठ एकतो राहिला भारती, सावळी तुम्हा परी दीर्घ बाहू आकृती, बंधू युद्ध कामका शोधू येई बांधवा, सावधान राघवा, सावधान राघवा. भरत काय हा बंधू खात साधतो, येऊ दे पुढे जरा कंटनाल छेदतो, कैकयीस पाहू दे छिल्ल पुत्र देखतो, घोड दौड वाजते हे समीप नादतो, ये पुनश्च आजही संधी शस्त्र पाठवा, सावधान राघवा, सावधान राघवा. येऊ देत लाखते लोकपाल तो नवा, स्वत्वहीन लोकते श्रमणारणांगणी पोरते पोरते, शत्रुनाश क्षत्रिया धर्म कार्य खोरते, ये समोर त्यास मी धाडितोच रौरवा, सावधान राघवा, सावधान राघवा. नावरेच क्रोध हा ओढिल्या अनेकदा, राम काय जन्मला सोसण्यास आपदा, भोगू देत मेदिनी पापमुक्त एकदा, भरतखंड भोगू दे राम राज्य संपदा, धर्म रक्षण क्षणी मी अजिंक्य वासवा, सावधान राघवा, सावधान राघवा, सावधान राघवा. श्री रामचंद्रांना सावधान अशी सूचना देणारा लक्ष्मण जेव्हा स्वतःच भरतावर संतापाने धावून जाऊ लागला, तेव्हा श्रीरामाने परत त्याला शांत केलं. भरत रामाश्रमामध्ये आला. वेड्यासारखीच त्यानं रामांच्या चरणांना मिठी घातली. रामाने त्याला जवळ घेतला, कुशल प्रश्न विचारले. भांबावून गेलेल्या भरताने
मोठ्या कष्टानं पित्याच्या निधनाची वार्ता त्यांना सांगितली. सर्व आश्रमावरच दुःखाची छाया पसरली. यथाकाळी श्रीरामाने वडिलांचं श्राद्ध केले आणि आता भरत पुन्हा पुन्हा म्हणू लागला, रामा, माझ्या आईच्या मूढपणामुळं आणि वडिलांच्या पत्नी प्रेमामुळे तुम्हाला वनवासी व्हावं लागलं. राज्य तुमचं आहे, सिंहासन तुमचं आहे. आपण अयोध्येला परत चला, राज्याभिषेक करून घ्या. तेव्हा सर्वज्ञ श्रीराम भरताला म्हणाले, दैव जात दुःखे भरता, दैव जात दुःखे भरता, दोष न कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष न कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष न कुणाचा. माय कैकयी ना दोषी नव्हे दोषिता, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात, खेळ चालला से माझा पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष न कुणाचा. अंत उन्नतीचा पदवी होईला जगात, सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत, वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष न कुणाचा. जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात, तिसे भासते ते सारे विश्वनाशिवंत, काय शोक करिसी वेड्या स्वप्नीच्या फळांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष न कुणाचा. तात स्वर्गवासी झाले बंधू ये वनात, अतर्क्य ना झाले काही जरी अकस्मात, मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष न कुणाचा. जरा मरण यातून सुटला
प्राणी जात दुःख मुक्त जगला तारे कुणी जीवनात वर्धमान ते सारे मार्ग रेक्षयाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोन ओंडक्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ क्षणिक देवी आहे पाळा मेण माणसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा नको आसू ढाळू आता उसलो जनास नको आसू ढाळू आता उसलो जनास तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास अयोध्येत हो तू राजा रंग मी बनीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा नको आग्रहाने मजसी परतवू व्यर्थ पितृवचन पाळून दोघे होऊ दे कृतार्थ मुकुट कवच धारण करी का वेश तापसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा संपदा विनाही वर्षे दशोत्तरी चार संपदा विनाही वर्षे दशोत्तरी चार अयोध्येस नाही ये सत्य हे त्रिवार सत्य हे त्रिवार सत्य हे त्रिवार तूच एक स्वामी आता राज संपदेचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा पुन्हा नका येवो कोणी दूर या मना
पराधीन आहे जगती उत्तमानवाचा दोष ना कुणाचा. श्रीरामाने कितीही वेळा पटवून सांगितलं तरी भरताचे डोळे काही कोरडे होईना. तो पुन्हा पुन्हा त्यांना म्हणतोय, रामा आपण परत चला, राज्याभिषेक करवून घ्या. भरताप्रमाणेच भरताबरोबर आलेल्या ऋषीजनांनीही त्यांना पुष्कळ आग्रह केला, परंतु श्रीरामाने नम्रपणाने त्यांनाही नकारच दिला. ते म्हणाले की भरता, पित्राज्ञेनं मला वनवास आणि तुला सिंहासन मिळालं आहे. तू अयोध्येला परत जा, अयोध्येचं राज्य कर. हेच धर्मी आणि उचित आहे. पित्राज्ञेप्रमाणे 14 वर्षांचा वनवास संपल्यानंतरच मी सीता आणि लक्ष्मणासह अयोध्येला परत येईन. श्रीरामांच्या या उत्तरानं निराश झालेला भरत गहिवरला आणि रामांच्या पादुकांना स्पर्श करून करुणस्वरानं म्हणाला, तात गेले माय गेली भरत आता पोरता. तात गेले माय गेली भरत आता पोरता. मागणे रामा आपुल्या द्या पादुका. मागणे हेच रामा आपुल्या द्या पादुका. भरतानं अत्यंत काकुळतेनं मागितलेलं हे दान श्रीराम नाकारू शकले नाही. श्रीरामांच्या चरणधुळेनं पावन झालेल्या त्या सुवर्णमंडित पादुका भरताने हत्तीवरून मिरवत मिरवत अयोध्येला नेल्या. त्या पादुकांना स्थानी राज्याभिषेक करवला आणि स्वतः त्यांच्या राज्याचा कारभारी म्हणून तो राज्यकारभार पाहू लागला. इकडे रामाने चित्रकूट सोडला. प्रवास करीत करीत ते दक्षिणेला निघाले. वाटेत उभयता भावानी विराध नामक राक्षसाचा वध केला. शरभंगाश्रमी जाऊन त्या स्वर्लोकगामी महात्म्याचं दर्शन घेतलं. शरभंगाश्रमीच काही ऋषीजनांनी रामाना नम्र विनंती केली, आश्रमवासी मुनिजनांचा राक्षसांच्याकडून अनन्वित छळ होतो आहे. आपण समर्थ आहात, राजे आहात, धार्मिकांचं रक्षण करा. यावर सर्वज्ञ राम विनयानं आणि निश्चयानं बोलले, तपस्वी जनांचे चिरशत्रू राक्षस यांचा नायनाट करण्याची माझी इच्छा आहे. आपण निश्चिंत असावं. ऋषींना अभय वचन देऊन श्रीराम पुढे संचार करू लागले. सुतीक्ष्णाश्रम पंचाब सरोवर या भागात त्यांनी 10 वर्ष आनंदाने संचार केला. नंतर सुतीक्ष्णाच्या आज्ञेवरून त्यांनी अगस्त्याश्रमाचा मार्ग धरला. सुतीक्ष्ण आणि अगस्ती या महर्षींनी राम लक्ष्मणांना दिव्यायुध अर्पण केली. 10 वर्षानंतर श्रीराम गोदावरी तटावर पंचवटीत आले. त्या मनोहर वनप्रदेशात त्यांची कुटी अत्यंत शोभून दिसू लागली. एकदा याच पर्णशाळेच्या ओट्यावर श्रीराम जानकी लक्ष्मणासह वार्ता विनोद करीत असताना एक अद्भुत स्त्री आश्रमाच्या अंगणात आली. अनुरक्तेसारखे अंगविक्षेप करीत धुंद डोळ्याने ती रामाला न्याहाळू लागली. हलके हलके मंडळ स्वर काढून ती रामांशी बोलू लागली. ती म्हणाली, कुठला राजकुमार, कुठला राजकुमार, कोण तू, कुठला राजकुमार, कुठला राजकुमार. देह वाहिला तुला श्यामला, देह वाहिला तुला श्यामला, कर माझा स्वीकार. कोण तू, कुठला राजकुमार, कुठला राजकुमार. तुझ्या स्वरूपी राजलक्ष्मी
रुद्राक्षाची श्रवणी भूषणे तुझ्या स्वरूपी राजलक्षणे रुद्राक्षाची श्रवणी भूषणे योगी म्हणून तर तुझ्या भोवती वावरतो परिवार कोण तू कुठला राजकुमार कुठला राजकुमार काय कारणे वनियायसी काय कारणे वनियायसी असा विनोदे काय हास्यसी ज्ञात नाही कायेत आवता अनिर्बंध अधिकार कोण तू कुठला राजकुमार कुठला राजकुमार शूर्पणखामी रावण भगिनी याच वनाची समज स्वामिनी शूर्पणखामी रावण भगिनी याच वनाची समज स्वामिनी अगणित रूपे घेऊन करीते अगणित रूपे घेऊन करीते बनोबनी संचार कोण तू कुठला राजकुमार कुठला राजकुमार तुझसाठी मी झाले तरुणी 16 वर्षा मधुर भाषिणी तुझसाठी मी झाले तरुणी 16 वर्षा मधुर भाषिणी तुला पाहता मनात मत जाऊन दे ओंकार कोण तू कुठला राजकुमार कुठला राजकुमार तब अधराची लालस कांती तब अधराची लालस कांती पिऊ वाटते मजके आंती स्मरता स्मरता अवतरसी तू आनंद तो साकार कोण तू कुठला राजकुमार कुठला राजकुमार मला न ठावा राजा दशरथ मनात भरला त्याचा परिसुत मला न ठावा राजा दशरथ मनात भरला त्याचा परिसुत प्राणनाथ हो माझा रामा प्राणनाथ हो माझा रामा करू सौखे संसार तू कुठला राजकुमार कुठला राजकुमार तुला न शोभे की अर्धांगी तुला न शोभे तुला न शोभे की अर्धांगी दूर लोटती कुरुपत्र शांगी समीप आहे तुझ्या तिचा मी क्षणी करीते संहार कोण तू कुठला राजकुमार कुठला राजकुमार
माझ्या संगे राहून अविरत पाळ तुझे तू एकपत्नी व्रत माझ्या संगे राहून अविरत पाळ तुझे तू एकपत्नी व्रत आलिंगनाची आस उफाळे तरुमनी अनिवार कोण तू कुठला राजकुमार कुठला राजकुमार कोण तू कुठला राजकुमार कुठला राजकुमार कोण तू कुठला राजकुमार असे लाडी गोडीनं पुन्हा पुन्हा विचारित श्रीरामांची दगड करणारा शूर्पणखेला श्रीराम विनोदानं म्हणाले, मी विवाहित आहे, एकपत्नी व्रतधारी आहे, मला काही तुझ्या प्रेमाचा स्वीकार करता येणार नाही. मात्र माझा हा धाकटा भाऊ लक्ष्मण जो अद्याप अविवाहित आहे तो तुला वळतो का? शूर्पणखेनं आपला मोहरा लक्ष्मणाकडे वळवला. लक्ष्मण हसत हसत म्हणाला, माझी भार्या होणं म्हणजे दासाची दासी होणं. मी माझ्या वडील बंधूंच्या चरणांचा दास आहे. तू असं कर, श्रीरामांचीच कनिष्ठ भार्या, कदाचित तुझ्यासाठी ते आपल्या प्रथम पत्नीचा त्याग सुद्धा करतील. लक्ष्मणाच्या भाषणातले विनोद न समजल्यामुळे ती मूर्ख राक्षसी खरोखरीच परत रामांच्या पाशी गेली आणि त्यांना म्हणाली, रामा, तू सर्वस्वी माझाच राहावास म्हणून तुझ्या समक्ष तुझ्या या स्त्रीला मी खाऊन टाकते. शूर्पणखा जानकीच्या अंगावर जेव्हा धावली तेव्हा मात्र महाबलाढ्य श्रीरामाने लक्ष्मणाला आज्ञा केली, या राक्षसाला विरूप करून टाक. वडील बंधूंच्या आज्ञेसरशी लक्ष्मणानं खड्ग उपसलं आणि त्या शूर्पणखेचे नाक आणि कान छेदून टाकले. भयंकर आक्रोश करीत ती राक्षसी साऱ्या वनातून किंकाळ्या पडीत पडू लागली. आपले बंधू खरं दूषण यांच्यापाशी जाऊन तिनं गाराणं घातलं. ते ऐकून ते राक्षस रामांची संग्राम करण्यासाठी धावून आले. पण महाधनुर्धर श्रीरामाने 1.5 मुहूर्तात त्या सर्वांचा सैन्यासह संहार करून टाकला. एकट्या रामाने खर, दूषण, त्रिशिर आणि 14 सहस्र राक्षस बधिल्याचं पाहून ती विरूप राक्षसी लंकेला पळाली. आपला बंधू लंकाधिपती रावण याच्यासमोर उभी राहिली. सर्व अमात्यांसमक्ष ती रावणाला म्हणू लागली, विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथीची कीर्ती, चूड घे त्याचा लंकापती, चूड घे त्याचा लंकापती. कसले करशी राज रावणा, कसले जनपालन, श्रीरामाने पूर्ण जिंकिले तुझे दंडकावन. सत्ता धातुत नाही तरीही कर्तव्याची स्मृती, चूड घे त्याचा लंकापती, चूड घे त्याचा लंका